हे जरी करत असलो तरी एकदम प्रोफेशनल आणि मस्त होणारे डोनट्स आपले। आणि या छोट्या झाकणाने सेंटर मध्ये कट करायचे। आता हा जो उरलेला डो आहे तो पण आपल्याला एकत्र करून परत असंच लाटून त्याचे कट्स करून हा पूर्ण वापरून टाकायचा आहे डो, म्हणजे काही वाया जाणार नाही। ठीक आहे, आणि याच्यावरती किंचित तेल लावून ठेवायचं आहे। तेल लावण्याचं कारण की हे ड्राय व्हायला नको, सुकायला नको, त्या दृष्टीने मी याला तेल लावलेलं आहे। आणि आपल्याला 1.5-2 तास याला आता परत बाहेर ठेवायचं आहे। आणि हे छोटे छोटे जे हे आहेत गोळे आहेत ते पण फुलून येतील, त्याचं पण आपण वापर करणार आहोत। याला आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि याला झाकून आपल्याला 1.5 तास तसंच ठेवायचं आहे, म्हणजे ते अजून छान प्रूव्ह होतील। तर आता वेळ इथे शूटिंगच्या वेळी नसल्यामुळे मी काही करून ठेवलेले आहेत आणि आधीच करून याला प्रूव्ह करायला ठेवले होते। तर हे असे छान फुललेले आहेत आणि आता याला आपल्याला तळायचे आहे। बस त्याला मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहेत आपल्याला। छान फुलता येतात आता ते, तांबूस रंग आता छान आलेला त्याला आणि आतमधनं पण ते व्यवस्थित शिजले असतील। वाह, छान रंग आलेला आहे। याला आता आपण काढून घेऊया आणि हे उरलेले पण टाकूया। बस हे तळल्यानंतर आपण त्याला डेकोरेट पण करणार आहोत, त्याच्यामुळे इथे डेकोरेट करण्यासाठी आपण चॉकलेट वगैरे घेणार आहोत। इथे मी पाणी टाकतोय, इथे मी व्हाईट चॉकलेट आणि डार्क चॉकलेट दोन्ही पण वितळून ठेवले होते, पण जरा ते घट्ट झाले कारण की आता ते थंड झालेले आहेत। तर ते परत गरम करून घेऊया आपण। हे तळून झालेले आहेत, याला आपण काढून घेऊया आपण। हा तर हे व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे आणि व्हाईट चॉकलेट पण मेल्ट झालेलं आहे। आणि इथे आपण साखर गरम करूया। ही जी पिठी साखर आहे ती घेतलेली आहे मी। पिठी साखर एक अर्धा ते पाऊण वाटी घेतलेली आहे। त्यात थोडंसं बटर टाकतोय मी, एक 1.5 चमचा पाणी, आणि याला पांढरं ठेवायचं पांढरं ठेवता येईल, किंवा याच्यामध्ये आपल्याकडे स्ट्रॉबेरी क्रश आहे तो थोडा टाकता येईल। आता हे डोनट्स आहेत, हे याच्यात चॉकलेटमध्ये डीप करायचे आपल्याला। वाह, एक 2 व्हाईट चॉकलेटमध्ये पण करू आपण। चॉकलेट गरम असतानाच आपण त्याच्यावर बदाम टाकूया। हा एकदम टेम्पटिंग आहे। कलरफुल गोळे असतील आपल्याकडे, हे मिळतात रेडीमेड, असे काही टाकले तरी चालतील वरती। हा स्ट्रॉबेरी क्रश आणि साखरेमुळे त्याला काय ग्लेज आली आहे मस्त। हे थंड झाल्यानंतर एकदम सॉलिड आणि खूप छान होतात। छोटे छोटे गोळे आहेत ते पण आपण ठेवूया। आता जे प्लेन आपण केलेले डोनट त्याच्यावर थोडंसं सजावट करायची असेल आणखीन, किंवा वेगळी पद्धतीने करायचं असेल तर आपल्याला बटर पेपर किंवा असे हे रेडीमेड प्लास्टिकचे पिशव्या येतात त्याचा वापर पण करता येईल। तर वेगवेगळी रंगसंगती, वेगवेगळ्या गोष्टी वापरून आपण हे डोनट्स करू शकतो। करायला इझी आहेत एकदम। आता हे ठेवल्यानंतर आय एम शुअर हे 10 मिनिटात गायब होतील।
आता हे अजून थोडंसं हे आहे सॉफ्ट आहे, कारण की हे सेट झालेलं नाही आहे. एक 15-20 मिनटं बाहेर ठेवलं तुम्ही तर हे चॉकलेट पण सेट होऊन जातं व्यवस्थित सगळं छान. आणि असं हाताला चिटकत नाही नंतर, ते एकदमच मस्त आहे.